Yes, once again, very warm welcome, very good evening to all of you. तर या ठिकाणी आपण सेकंड पार्ट स्टार्ट करत आहोत या लेक्चरचा. एकदम इझी होणार आहे सेकंड पार्ट, बिकॉज याच्यामध्ये आपण वेलोसिटी ऑफ द यंथ ऑर्बिटचं डेरिव्हेशन बघणार आहोत. हा, कसं डेरिव्हेशन बघणार आहोत ते आपण पुढे बघणार आहोत. सो याच्याविषयी तुम्ही काळजी करू नका. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी दॅट इज द यंथ ऑर्बिट. ओके, तर ठीक आहे. तर इथपर्यंतचा पार्ट आपण बघितला होता. येस, वेलकम आदित्य, देन आदित्य टकोरे, सिंथिया प्रसाद. यस, आले सर्वजण आलेत ना? ओके, चला ठीक आहे. आता काय करा, याच्यानंतर एक क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन लिहून घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की पुढे आपल्याला काय करायचंय. ओके, हा, तोपर्यंत कोणाला काही सांगायचं नाही. या, चला लिहून घ्या क्वेश्चन. Obtain the expression for velocity of electron in the nth orbit. Write down the question. Obtain the expression for velocity of electron in nth orbit. Okay, in nth orbit. हे जाऊ द्या, बाकी सगळ्या गोष्टी विसरून जा. अक्षर कसे आले सांगा बरं. आदित्य, अक्षर कसं आले? छान आले ना? यस सर. यस, ओके, चला ठीक आहे. आणि हा क्वेश्चन राजांना माहिती आहे का, 3 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि एकदम इझी क्वेश्चन आहे. बघा काय करायचं, याला IMP करू नका. बरं ठीक आहे, केलं तरी काही हरकत नाही. ओके, विचारला जाऊ शकतो. आता तुमच्या पुस्तकामध्ये जी मेथड त्यांनी यूज केलेली आहे ती थोडी वेगळी मेथड यूज केलेली आहे, कारण की इझी वाली मेथड सोडून त्यांनी थोडी रॉंग मेथड यूज केलेली आहे. रॉंग नाही म्हणता येत, बट थोडी लेंदी मेथड यूज केलेली आहे. ओके, सो क्वेश्चनचा मिनिंग या ठिकाणी जाणून घेऊया. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. म्हणजे या ठिकाणी बघा, वरच्या इक्वेशन मध्ये ठीक आहे, वरच्या डायग्राम मध्ये बघा, या ठिकाणी जो VN आहे ना, VN म्हणजे काय रे, आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिहिले ना. हा सर, लिहिलंय. VN म्हणजे काय असतं, वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट. बस तेच फाइंड आउट करायचं, विषय संपला. लक्षामध्ये एक छोटासा विषय आहे बस. आता तुम्हाला काय करायचंय बघा, एक गोष्ट करायची. काय करायची आहे, आता हे जे इक्वेशन आहे, कोणतं इक्वेशन आहे, 1 मिनिट. आता हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनला तुम्हाला इक्वेशन नंबर A नाव द्यायचंय. यस, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता हे जे फायनल इक्वेशन आलेलं आहे, हे फायनल इक्वेशन तुम्हाला काय करायचंय, याला तुम्हाला 3 नाव द्यायचंय. काय करता, याला तुम्हाला 3 नाव द्यायचंय. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, सर हमें तो वेलोसिटी फाइंड आउट करना है, हमें वेलोसिटी से मतलब है, बाकी हमें कुछ लेना देना नहीं है. बरोबर आहे, करेक्ट आहे, डाऊट क्लिअर आहे तुमचा. ओके, मग वेलोसिटी फाइंड आउट करायचं राजांनो. वेलोसिटी बघा या इक्वेशन मध्ये आहे का. आता बघा, सेम हे जे डेरिव्हेशन आहे, ही डायग्राम कन्सिडर पासून ते इथपर्यंत Rn पर्यंत, Rn विच इज इक्वल टू n स्क्वेअर h स्क्वेअर एप्सिलॉन नॉट अपॉन पाय me इंटू झेड स्क्वेअर, इथपर्यंत तुम्हाला ऍज इट इज द्यायचंय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, बाय पुटिंग द इक्वेशन 3 इन इक्वेशन A. म्हणजे इक्वेशन 3 ला तुम्हाला काय करायचंय, इक्वेशन A मध्ये पुटअप करायचंय. बस एवढी स्टेप तुम्हाला करायची, बाकी डेरिव्हेशन तुम्हाला ऍज इट इज द्यायचंय. त्याच्यानंतर एकच स्टेप लिहा खाली, बाय पुटिंग. आता बघा तुम्हाला काय लिहायचंय, या ठिकाणी मी लिहितो, राईट अबो एक्सप्रेशन किंवा अबो आन्सर. ओके, राईट अबो आन्सर अप टू इक्वेशन 3. इक्वेशन 3 पर्यंत तुम्हाला ही सर्व गोष्ट काय करायची आहे, ऍज इट इज लिहून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं बघा, बाय पुटिंग इक्वेशन 3. तुम्हाला काय करायचं, इक्वेशन 3 ला कुठं पुढे करायचंय, बाय पुटिंग. आता मी काय डबल येत बसत नाही बरं. हा, तुम्हाला लिहायचंय बाय पुटिंग इक्वेशन, कारण आता आपण बघितलं ना कसं सॉल्व्ह करायचं, काही नाही. रेडियस ऑफ दी ऑर्बिट कसं फाइंड आउट करायचं, आताच आपण बघितलेलं आहे. हा सर, बघितलेला आहे, बिलकुल बघितलेला आहे. ओके, सो बाय पुटिंग इक्वेशन 3, बाय पुटिंग इक्वेशन 3 इन इक्वेशन A. या इक्वेशन A मध्ये तुम्हाला पुटअप करायचंय. ओके, चला बघा, ठीक आहे. इक्वेशन A काय आहे सर, कॉपी पेस्ट करा म्हणजे आम्हाला लक्षात येईल. बघा, इक्वेशन A ला मी कॉपी पेस्ट करतो या ठिकाणी. सो दिस इज, ऐसा कैसा हो रहा है यहाँ पर, ये अरे भाई ऐसा कैसा हो रहा है तू. बरं ठीक आहे, इक्वेशन काय करतो, जे आपलं 2 आहे ना, 2 म्हणजे इक्वेशन A जे आहे ना ते ऍज इट इज लिहितोय. काय इक्वेशन आहे, या ठिकाणी आहे बघा, MVR दॅट इज द ME इंटू VN इंटू RN विच इज इक्वल टू राजानो काय आहे, NH अपॉन 2 पाय आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये RN ची व्हॅल्यू पुटअप करा. मग RN ची व्हॅल्यू काय आहे सर, अरे वर इक्वेशन 3 मध्ये RN ची व्हॅल्यू आहे ना. हा सर, ओके, पुटअप करा.
Vn as it is into Rn ची व्हॅल्यू काय राहायची बघा, Rn ची व्हॅल्यू हा सर n स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय इंटू me इंटू झेड स्क्वेअर. बस ऍज इट इज व्हॅल्यू पुट अप करा. सो या ठिकाणी काय येणार आहे, यस काय व्हॅल्यू येणार आहे, n स्क्वेअर h स्क्वेअर इंटू इप्सिलॉन नॉट अपॉन पाय इंटू me इंटू काय येणार आहे, झेड स्क्वेअर येणार आहे. बरोबर आहे, पाय इंटू me इंटू झेड स्क्वेअर. यस बाकी ऍज इट इज विच इज इक्वल टू काय येणार आहे, nh अपॉन 2 पाय येणार आहे. यस इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजला का, मला एकदा कमेंट मध्ये सांगा बरं, इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजलाय? येस और नो, कमेंट मध्ये नाही, माईक ऑन करून सांगायचं. यस लवकर फास्ट. नसेल समजलं नाही सांगा, रिपीट करतो. ओके yes, no doubts from the classroom students. Okay, thank you sir. चला ठीक आहे, सर्वांना समजलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय बघा, काय काय कॅन्सल होतं बघा रे. हा सर चला ठीक आहे, लाल पेन घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय काय कॅन्सल होईल. हायलाइटर कुठे गेला आपला, चल भाई जल्दी चल, हमारे पास वक्त कम है. या ठिकाणी n कॅन्सल होईल का रे, हा सर n कॅन्सल, एक n कॅन्सल होईल आणि या ठिकाणी एक h पण कॅन्सल होईल. त्याच्यानंतर सर पाय पाय पण कॅन्सल होईल, बिलकुल सही बात आहे. त्याच्यानंतर m पण कॅन्सल होईल, सही बात आहे सर. ओके ठीक आहे, एवढ्या गोष्टी कॅन्सल होतील आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, आपल्याला vn फाइंड आउट करायचंय. मग vn ला इकडेच पुटअप करा. सो vn इक्वल्स टू बाकीच्या गोष्टी शिफ्ट करा. चला या ठिकाणी हा झेड स्क्वेअर आहे सर, मग इकडे डिवायडेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर कुठे जाईल, न्यूमरेटर मध्ये जाईल. ओके सो या ठिकाणी काय येणार आहे, हा झेड स्क्वेअर वर गेलेला आहे, इकडे डिवायडेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर न्यूमरेटर मध्ये. त्याच्यानंतर आणखी कोणती गोष्ट जाईल का न्यूमरेटर मध्ये, नाही. ओके यस कोणती गोष्ट जाणार आहे, नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी किती उरलेलं आहे, 2 उरलंय सर, इप्सिलॉन नॉट खाली आलं, या ठिकाणी इप्सिलॉन नॉट. त्याच्यानंतर या ठिकाणी NH उरलेला आहे सर. ओके मग या ठिकाणी काय येणार आहे, NH उरलेला आहे. यस and this is the final expression for the velocity of the electron in the nth orbit. बघा किती सोपं आहे, Vn equals to Z square upon 2 epsilon naught into NH. So this is the final expression for velocity of electron in the nth orbit. चला या ठिकाणी लिहून घेऊ मग. Yes, this is final expression for velocity of electron in nth orbit. Yes, this is the final expression for velocity of the electron in the nth orbit. चला ठीक आहे, सर्वांना व्यवस्थित अंडरस्टँड झालंय. यस ऑर नो मला सांगा, कारण की मला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्हाला तुम्ही यस ऑर नो म्हणतात, अदरवाईज काहीच करणार नाही. मग यस बोलत चला, ड्युअल कन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे. ओके रचना समजलं, सानिया, शीतल? ओके चला ठीक आहे, म्हणजे नो डाऊट. ओके याचे काय करता आता, स्क्रीनशॉट घेता का सगळ्याच एकदा, कारण याच्यानंतर आपण आता टोटल एनर्जीचं डेरिव्हेशन बघणार आहोत. येस सर. ओके ठीक आहे, मी रेकॉर्डिंगला पॉज करतो, याचे स्क्रीनशॉट. ओके आतापर्यंत आपण बघितलं राजांनो. यस काय पाहिलं, रेडियस ऑफ द इलेक्ट्रॉन पाहिलं, सॉरी रेडियस ऑफ द इलेक्ट्रॉन नाही, रेडियस ऑफ द ऑर्बिट बघितलं, आणि त्याच्यानंतर वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट आपण बघितलं. यस करेक्ट. आता याच्यानंतर आपल्याला बघायचंय एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असेल आपल्याला आता फाइंड आउट करायचंय. ओके सो राईट डाऊन द क्वेश्चन. आता या ठिकाणी थोडा अंधार आलेला आहे, त्याच्यामुळं ठीक आहे तेवढं व्यवस्थित दिसत नाही, बट स्क्रीन एकदम जोमान दिसेल. सो क्वेश्चन लिहा सर्वांनी. चला ठीक आहे, ब्लॅक कलर मध्ये मस्त पैकी छान असा क्वेश्चन लिहितो मी. So question is here. So write down the question. Derive the expression for the energy of an electron in the atom. Derive the expression for
for the energy of an electron, for the energy of an electron in the atom. Okay, सो एखाद्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, सर्वांना माहितच आहे. मग त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असते, तर ती एनर्जी आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, सो या ठिकाणी याला ऑर मध्ये लिहा क्वेश्चन. ऑर मध्ये काय लिहिता, यस जे मी सांगितलं तेच लिहा, ऑफकोर्स तुम्ही तेच लिहिणार आहे. सो या ठिकाणी प्रूव्ह दॅट द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन दी बोर्स ऑर्बिट, प्रूव्ह दॅट the energy of the electron, prove that the energy of electron in Bohr's orbit, energy of electron in Bohr's orbit is inversely proportional to the काय येणार आहे, स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, टू द स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. यस, ठीक आहे. तर या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्ही लिहायचा तुम्हाला. यस, ऑफकोर्स तुम्ही लिहून घेतला असेल हा क्वेश्चन. तर आता याचं जे डिस्क्रिप्शन आहे, डायग्राम तुम्हाला जवळपास सेमच लिहायचे आहे. यस, सेमच तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे आहे, याच्यामध्ये काहीच फरक नाही. तर कॉपी पेस्ट करतो डायग्रामला या ठिकाणी मी. ओके, कॉपी पेस्ट होत नाहीये, ठीक आहे. ड्रॉ करतो डायग्रामला डबल एकदा. चला ठीक आहे, क्वेश्चनचा मिनिंग सर्वांना समजला का मला तर सांगा बरं. काहीच नाही, आपल्याला एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचं आहे. बघा क्वेश्चन नंबर, डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द ऍटम. म्हणजे एखाद्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन आहे, त्याची एनर्जी किती असते, तर ही एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग ऑर मध्ये क्वेश्चन काय विचारलाय, प्रूव्ह दॅट द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी कुठं, इन द बोर्स ऑर्बिट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हे तुम्हाला काय करायचं राजांनो, प्रूव्ह करायचंय. यस, समजलंय क्वेश्चन? यस ऑर नो मला सांगा, लवकर सांगा फटाक से. येस सर. यस, ओके. चला ठीक आहे, त्याच्यानंतर काय करा, डायग्राम ड्रॉ करा छानपैकी. या ठिकाणी एक तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचा आहे. यस, यू ऑलरेडी नो, सर्कल म्हणजे आपला काही सर्कल नसतो, ऑर्बिट असतो. आणि या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन आहे राजांनो, इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो. या ठिकाणी हा न्यूक्लियस आहे आणि दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे याला आपण म्हणतो रेडियस ऑफ द ऑर्बिट म्हणतो, आर्यन. आता याची व्हेलोसिटी राजांनो VN आहे, सर्वांना माहित आहे. आणि एमई विथ काय आहे, मास ऑफ द इलेक्ट्रॉन आहे. यस, आता डिस्क्रिप्शन तुम्हाला डबल सांगायची गरज नाही राजांनो. ओके, चला ठीक आहे, डिस्क्रिप्शन डायरेक्ट लिहून देतो. तर या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिहा, कन्सिडर अन इलेक्ट्रॉन हॅव्हिंग मास ME. सेम डिस्क्रिप्शन लिहायचं तुम्हाला. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन having mass ME, तर त्या इलेक्ट्रॉनचा मास किती आहे, ME आहे. ओके, रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, around the nucleus. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचंय, लेट मध्ये लिहायचंय. लेट मध्ये काय लिहायचं, सेम लिहायचंय. व्हॉट इज द आर्यन बी द रेडियस ऑफ द ऑर्बिट. यस, तुम्हाला सेम लिहायचंय, आर्यन बी द रेडियस ऑफ ऑर्बिट. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय VN. यस राजानो, VN काय आहे. यस, व्हॉट इज द VN. एक मिनिट जस्ट. हा, VN म्हणजे काय रे, आताच तुम्हाला सांगितलं. यस, VN बी द, व्हाट इज द VN, लवकर फटाक से बताइए मुझे. चलो, द कन्वर्सेशन शुड वेलोसिटी ऑफ nth. यस, वेरी गुड. व्हाट इज द VN, वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. यस, करेक्ट आंसर, वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन in nth ऑर्बिट.
ओके, सो दॅट इज द Vn. त्याच्यानंतर E, ओके, दॅट इज द E नेगेटिव्ह बी द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. व्हॉट इज द E नेगेटिव्ह? दॅट इज द चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. याच्यावर चार्ज किती आहे? यस, E नेगेटिव्ह आहे. ओके, सो दिस इज द डिस्क्रिप्शन. आता सर्वात पहिल्यांदा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? एनर्जी फाइंड आउट करायची आहे, म्हणजे टोटल एनर्जी फाइंड आउट करायची आहे. आणि जेव्हा तुम्हाला टोटल एनर्जी फाइंड आउट करावी लागते तर कायनेटिक एनर्जी माहिती होणे आवश्यक आहे. हा सर, पोटेन्शियल एनर्जी माहिती होणं आवश्यक आहे. बिलकुल सर, कारण की टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असतं. दुसरं तिसरं काही नसून टोटल एनर्जी म्हणजे काय असतं? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असतं. आणि हे आपण ऑसिलेशन नावाच्या चॅप्टर मध्ये पण बघितलेलं आहे. यस, बघितलंय. तर या ठिकाणी तुम्हाला आता पेन चेंज करायचंय. तुम्हाला म्हणजे मला पेन चेंज करून लिहायचं. या ठिकाणी काय लिहायचंय? याच्यामध्ये पहिला पॉईंट आता आपल्याला कायनेटिक एनर्जीचा म्हणायचा आहे. सो कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. तो या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. सो कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, सो कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. हाँ सर, कायनेटिक एनर्जी क्या होता है? मुझे पता है सर. कायनेटिक एनर्जी इक्वल टू होता है ना, विच इज इक्वल टू होता है सर 1/2 mv² होता है. बरोबर आहे, सर्वांना ही गोष्ट मान्य आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय असतं? 1/2 mv² असतं. मग या ठिकाणी me म्हणजे काय? मास ऑफ द इलेक्ट्रॉन. मग Vn म्हणजे राजांनो काय? वेलोसिटी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट. ओके, तुम्ही अशा पण पद्धतीने फाइंड आउट करू शकता किंवा डायरेक्टली तुम्हाला माहित आहे सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्ही बनवू शकता. यस, कशा पद्धतीने बनवायचा आहे बघा. ठीक आहे, आपण आता कॉम्प्लेक्स मेथड यूज करणार नाहीये, आपण एकदम सिंपल मेथड यूज करणार आहोत. ओके, आता सिंपल मेथड या ठिकाणी काय आहे बघा. आता इलेक्ट्रॉन हा रिवॉल्व होतोय. हाँ सर, बिल्कुल रिवॉल्व हो रहा है इलेक्ट्रॉन, तो हमें दिख रहा है. अरे किधर दिख रहा है आपको? ऐसे भी जस्ट दिख रहा है, मतलब दिख रहा है, नहीं दिख रहा है आपको? ओके, कहां पर है इलेक्ट्रॉन? ऍटम में है. ओके, सो या ठिकाणी इलेक्ट्रॉन हा काय होतोय? रिव्हॉल्व होतोय अराउंड द न्यूक्लियस. ओके, जस्ट जोकिंग पार्ट. ओके, मनावर घेऊ नका, मला माहिती आहे आपले विद्यार्थी मनावर घेत नाहीत. हा, तर कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचंय. तर राजांनो या ठिकाणी बघा काय आहे? दॅट इज द सेंट्रिपिटल फोर्स इक्वल्स टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. मग या ठिकाणी आता डिस्क्रिप्शन वगैरे जास्त मी लिहित बसणार नाही. का लिहू रे? काय करू सांगा तुमच्या मनावर. बरं ठीक आहे, चला परफेक्ट वाटेल, तुम्हाला एक गोष्ट समजेल. आपल्याला काही घाई गडबड करायची नाही. सो ठीक आहे, लिहा. द इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. द इलेक्ट्रॉन is revolving around the nucleus. The electron is revolving around the nucleus in circular orbit. Okay, in circular orbit. तर या ठिकाणी काय येणार आहे मग? सेंट्रिपेटल फोर्स विच इज इक्वल टू राजांनो काय येणार आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स येणार आहे. ओके, ही गोष्ट तर मान्य आहे ना सर्वांना? आताच आपण बघितलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दॅट इज द सेंट्रिपेटल फोर्स इक्वल्स टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग राजांनो सेंट्रिपेटल फोर्स काय असतो रे? हा सर, सेंट्रिपेटल फोर्स mv²/r असतो आणि विच इज इक्वल्स टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो? 1/4πε0 इंटू या ठिकाणी काय असणार राजांनो? Ze²/ या ठिकाणी Rn² असणार आहे. बरोबर आहे, इथपर्यंतची गोष्ट सर्वांना मान्य आहे? बिलकुल सर मान्य आहे. मग या ठिकाणी मला एक गोष्ट सांगा, एम म्हणजे काय असतं? me असतं आणि हे म्हणजे काय असतं? v म्हणजे Vn असतं. तर आता कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर मी या ठिकाणी समजा 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न डिवाइड केलं, काही फरक पडतो का? नाहीये, काहीच फरक पडणार नाहीये. ओके, चला नेक्स्ट इक्वेशन मध्ये करू का? ओके, चला ठीक आहे. मी या इक्वेशनला काय केलं? 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न डिवाइड केलं. आता या ठिकाणी हे Rn आणि हे Rn काय झालं? कॅन्सल झालं. 2 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड केलं, तर काय येणार आहे? me into Vn². ओके, विच इज इक्वल टू काय येणार राजांनो? 1/4πε0 इंटू काय येणार आहे? Ze² काय येणार आहे? एक Rn गेलं, एक Rn राहिलं, कारण की Rnचा स्क्वेअर होता. मग एक Rn कॅन्सल झालं, एक Rn राहिलं. आता मला एक गोष्ट सांगा, कोणती गोष्ट सांगता? ओके, कोणती गोष्ट सांगता? या ठिकाणी ही जी ब्रॅकेट मधली टर्म आहे बघा, ब्लॅक ब्रॅकेट मधली जी टर्म आहे, याला मी कायनेटिक एनर्जी लिहू शकतो का रे? आता ही जी 2 आहे या 2 ला इकडे शिफ्ट करा. मग याला मी असं 1/2 me into Vn² लिहू शकतो का? मग हे म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे ना, 1/2 mv². यस, लिहू शकतो. यस ऑर नो? मला माईक ऑन करून सांगा लवकर, फास्ट. विच इज इक्वल टू, आता हे 2 इकडे आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये जाईल, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. सो या ठिकाणी 4 into 2 8. सो 8π/ε0 इंटू या ठिकाणी येणार आहे Ze² अपॉन या ठिकाणी काय येणार राजांनो? Rn येणार आहे. यस, यस और नो?
ओके, चला या ठिकाणी बघा सेंट्रिपेटल फोर्स इक्वल्स टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सर्वांना समजले. आता मी जस्ट या ठिकाणी राजांनो काय केले, 2 न मल्टिप्लाय केलंय आणि 2 न डिवाइड केलेलं आहे. यस, सर्वांना मान्य आहे. यस सर, पता आहे. ओके, 2 न मल्टिप्लाय केले आणि 2 न काय केले, डिवाइड केले. मग आता हा जो 2 आहे वरच्या 2 ला मी काय केलं, चल फुट म्हणलं. याला मी काय केलं, चल फुट म्हणलं. गेट आउट. ओके, तो इकडे गेला लगेच. ओके, इकडे न्यूमरेटर मध्ये आहे. हा गेट आउट म्हणलं नाही. ओके, आपला म्हणजे आपला 2 आहे तो काही लोकांचा नाहीये. ओके, मग याला काय मिळलं, हळूच म्हणलं तू जाऊन तिकडे बस. मग हा जाऊन काय केला, तिकडे डिनॉमिनेटरला गेलेला आहे. ओके, मग काय उरलं राजांना, 1/2 me into vn स्क्वेअर आलं. ओके, मग यालाच म्हणायचं कायनेटिक एनर्जी, कारण की कायनेटिक एनर्जी आपल्याला माहित आहे 1/2 mv स्क्वेअर असतो. या ठिकाणी फक्त फरक काय आहे, इथं me आहे आणि इथं vn आहे. बाकी तर सर्व गोष्टी ऍज इट इज आहेत. यस, लक्षात आहे सर्वांच्या. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी, दॅट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन विच इज इक्वल टू काय येणार आहे, झड ई स्क्वेअर अपॉन या ठिकाणी यट. यस, काय येणार आहे, 8 पाय इप्सिलॉन नॉट इंटू आर एन येते. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी. यस, सर्वांना समजलंय. सो दिस इज द इक्वेशन नंबर 1. यस, ओके, थँक्यू. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी डिस्कस करायचं आहे. कायनेटिक एनर्जी झालं, कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन झालं, इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. उसके बाद हमें पोटेंशियल एनर्जी डिस्कस करना है. तो क्या आएगा भैया पोटेंशियल एनर्जी? अरे एकदम इजी आहे, घाबरायचं काहीच कारण नाहीये. ओके, जब डरने की क्या बात है. अरे यार एसपी सर आपके साथ है. हा बघा या ठिकाणी आता हा डायलॉग तुम्हाला पाठ झाला असेल. सो इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड आउट करायचंय. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट, कुणाला काही शक? बिलकुल नाही सर. मग पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन, तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन विच इज इक्वल टू काय असतं, विच इज इक्वल टू असतं मायनस ऑफ 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू या ठिकाणी झड ई स्क्वेअर इंटू या ठिकाणी काय येणार आहे, आर येणार आहे. आणि ही झड स्क्वेअर येणार नाही, या ठिकाणी येतं. यस, काय येतं या ठिकाणी. सो व्हॉट इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन, या ठिकाणी मायनस ऑफ यस झेड स्क्वेअर येणार आहे, कारण की Q1 Q2. ओके, आता हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला कसा आला हे आपण आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. याच्याविषयी तुम्ही काहीच काळजी करू नका. ओके, याचं एक डेरिवेशन आहे, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. जस्ट तुम्ही एवढं पाठ करा, पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू मायनस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट झेड स्क्वेअर अपॉन आर एन. अरे मला सांगा, तुम्ही फोर्स फाइंड आउट केला. हा सर, फोर्स इक्वल्स टू काय होतं, दॅट इज द सेंटीमीटर फोर्स इक्वल्स टू इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स होतं. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्सचा फॉर्म्युला काय होता, हा सर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू या ठिकाणी झेड स्क्वेअर अपॉन आर एन स्क्वेअर होता. बस, मग या ठिकाणी एक आर एन कट करायचंय, फक्त आर एन लिहायचंय. या आर्यनचा स्क्वेअर नाही लिहायचा आणि या ठिकाणी मायनस साइन द्यायचंय. सो दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन असतं. यस, लक्षामध्ये. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इक्वल्स टू काय आहे, मायनस ऑफ 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू झेड स्क्वेअर अपॉन आर एन आलं. आता त्याच्यानंतर टोटल एनर्जी फाइंड आउट करूया. मग कशी फाइंड आउट करणार टोटल एनर्जी, सांगा बरं. यस, सो टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इज गिवन बाय, सो टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, ओके, total energy of electron is given by, is G1 by, चलो G1 by बोलेंगे इसको, is G1 by. तर काय येणार आहे राजांनो, टोटल एनर्जी. यस, यू ऑलरेडी नो गाइस, टोटल एनर्जी इक्वल्स टू क्या होता है, काइनेटिक एनर्जी प्लस पोटेंशियल एनर्जी. क्या बात है सर, ये तो हमें पता है. बस यही लिखना है आपको, टोटल एनर्जी इक्वल्स टू काइनेटिक एनर्जी प्लस पोटेंशियल एनर्जी. मग राजांनो काइनेटिक एनर्जी काय आहे, इक्वेशन 1 मध्ये आहे. पोटेन्शियल एनर्जी काय आहे, याला वाटलं इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ओके, सो आता तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लिहू शकता डायरेक्टली टोटल एनर्जी. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 या ठिकाणी लिहितो मी, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय येणार आहे, काहीच नाहीये. आता बघा टोटल एनर्जीच्या ठिकाणी काय करा, जस्ट याला लिहा विच इज इक्वल टू En. En काय लिहायचं, दॅट इज द एनर्जी ऑफ द nth ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन, दॅट इज द टोटल एनर्जी असतं. ओके, पुस्तकात दिले म्हणून En लिहिलेलं आहे. बट En म्हणजे काय असतं, टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट. आता कायनेटिक एनर्जी काय राजांनो, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. यस, काय फॉर्म्युला आहे, झड ई स्क्वेअर. ओके, काय फॉर्म्युला आहे बघा, झड ई स्क्वेअर अपॉन 8 पाय इप्सिलॉन नॉट इंटू आर. मग या ठिकाणी लिहितो ऍज इट इज 8 पाय इप्सिलॉन नॉट इंटू आर एन. त्याच्यानंतर प्लस पोटेन्शियल एनर्जी काय रे, मायनस आहे. ओके, मायनस काय येणार आहे, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू या ठिकाणी राजांनो काय येणार आहे, यस, इंटू या ठिकाणी काय येणार आहे, झड ई स्क्वेअर अपॉन या ठिकाणी काय येणार आहे, आर एन येणार आहे. आता एक गोष्ट मला सांगा, कोणती गोष्ट सांगता, आपली गोष्ट, फिजिक्सची गोष्ट. यस, अपनी गोष्ट. यस, उसको हम क्या बोलते हैं, अपनी कहानी हिंदी में.
आता या ठिकाणी हा जो 8 आहे राजांनो, याला मी 4 गुणिले 2 करू शकतो का रे? 4 into 2 करू शकतो? बिलकुल सर आप कर सकते हैं. मग मला सांगा, वर झडी स्क्वेअर आहे, इकडे पण झडी स्क्वेअर आहे, इथं 4 आहे, पाय आहे, एप्सिलॉन नॉट आहे. हा सर, इथे 4 पाय एप्सिलॉन नॉट आहे, इथं आर्यन आहे सर, इथं बी आर्यन आहे. मग या गोष्टी राजांनो कॉमन घ्या. मध्ये काय उरतं बघा, झडी स्क्वेअर कॉमन घेतलं, त्याच्यानंतर खाली काय कॉमन घेतलं, 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर्यन कॉमन घेतलं, तर मध्ये काय उरलं इथं? इथं 1/2 उरतं ना, कारण की 8 होता, 1/2 उरलं, मायनस या ठिकाणी 1 उरलेलं आहे. दॅट इज इकडे काहीच उरलेलं नाही. बघा बरं, मला तर काही दिसत नाहीये, तुम्हाला दिसतं का बघा? यस, बरोबर आहे, म्हणजे 1/2 मायनस 1 उरलेला आहे. बघा, ही गोष्ट मी रिपीट करतोय. झडी स्क्वेअर इकडे आहे, हा सर, इधर है उधर भी आहे, मतलब इधर भी है उधर भी है. ओके, मग हा 4 into 2 लिहू शकतो एटला मी. हा सर, म्हणजे 4 पाय एप्सिलॉन नॉट आर्यन कॉमन घेतलं, घ्या सर. या ठिकाणी 2 उरतं, म्हणजे 1/2 मायनस या ठिकाणी काहीच उरत नाही, म्हणजे 1 उरला. उसके बाद आपको एक अंदर की बात बताओ क्या? किसी को नहीं बताएंगे आप? बिल्कुल नहीं. यस, देखो, ये 1/2 मायनस 1 म्हणजे हे 1/2 म्हणजे राजांनो, याला तुम्ही अर्धा म्हणू शकता का रे? अर्धा, हाफ म्हणू शकता. यस सर, अर्धा बोल सकते इसको मैं. ओके, सो अर्ध्यामधून एक गेला, किती राहिला? अर्ध्यामधून एक गेला राजांनो, किती राहिला? अर्धाच राहतो, दॅट इज द -1/2 राहतो. या ठिकाणी येणार आहे -1/2. मग हा 4 into 2 करा. सो काय येणार आहे, मायनस ऑफ झड ई स्क्वेअर अपॉन या ठिकाणी 4 into 2 काय येणार आहे, 8 येणार आहे. 8 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर एन येणार आहे. सो दिस इज द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट, दॅट इज द टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. यस, सर्वांना इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे? अरे, हे 1/2 मायनस 1 हो हे सर. हे जर समजत नसेल ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. यस, आन्सर एकच येईल. किंवा आपली जी एकदम सोपी मेथड, तर आपण वैदिक मॅथमॅटिक्सचे नाही म्हणू शकत आता, एकदम सिंपल आहे, पण त्याच्यामध्ये ह्या ट्रिक युज केल्या जातात. ओके, दॅट इज द अर्धा मायनस एक अर्धा, दॅट इज द मायनस. ओके, सो -1/2. सो दिस इज द टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट. आता मग या ठिकाणी तुम्हाला इथं तुम्ही लिहू शकता बरं, दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी nth ऑर्बिट. ओके, जर समजा क्वेश्चन हा वरचा विचारला तर, बट क्वेश्चन सेकंड काय विचारलाय, प्रूव्ह करायचं आपल्याला. क्या प्रूव्ह करना है सर हमें? प्रूव्ह दॅट द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दी बोस ऑर्बिट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग या ठिकाणी प्रिन्सिपल क्वांटम नंबर दिसतोय का रे तुम्हाला? स्मॉल एन दिसतोय का? हा आर्यनचा स्मॉल एन नाही, सेपरेट स्मॉल एन दिसतोय का? आरच्या पायथ्याशी जो एन आहे तो एन नाही, हा सेपरेट एन दिसतोय का? नाही दिसत सर. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, ओके, बट या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, बट आर्यन इक्वल्स टू, आर्यनचा फॉर्म्युला काय रे? बघा, रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन आपण फाइंड आउट केलं. हा सर, रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन n² एप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम इंटू झड. ओके, हा फॉर्म्युला कॉपी होईल. यस, कॉपी होईल. तर या ठिकाणी कॉपी करतो आणि हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा आहे, ऍज इट इज इथं पेस्ट करायचा आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला आर्यनचा फॉर्म्युला लिहायचा आहे. मग आर्यन इक्वल्स टू काय राजांनो? यस, माहित आहे, आर्यन इक्वल्स टू n² एप्सिलॉन नॉट अपॉन या ठिकाणी काय येणार आहे, पाय इंटू एमई इंटू झड ई स्क्वेअर येणार आहे. ओके, आली गोष्ट लक्षामध्ये? सो आर्यनच्या ठिकाणी आर्यनची व्हॅल्यू पुटअप करा यावरच्या इक्वेशन मध्ये. सो आर्यनची व्हॅल्यू जर समजा तुम्ही पुटअप केली तर काय येणार आहे बघा. Yes, what is the final equation? En, which is equals to minus of, हाँ सर, झड़ी स्क्वायर. यस, करेक्ट. उसके बाद ये आएगा 8 पाई एप्सिलॉन नॉट इंटू आर्यन का वैल्यू काय आहे, n² एप्सिलॉन नॉट अपॉन या ठिकाणी येणार आहे पाय इंटू एमई इंटू झड ई स्क्वेअर. आता या ठिकाणी कॅन्सल काय होतं बघा बरं, या ठिकाणी पाय आहे सर, या ठिकाणी पाय आहे, कॅन्सल. त्याच्यानंतर बघा आणखीन काही कॅन्सल होतं का? यस, आणखीन काहीच कॅन्सल होत नाही. ओके, आता बघा, हा जो झडी स्क्वेअर आहे हा इकडे वर जातो, डायरेक्टली याच्या मल्टिप्लाय मध्ये जातो, तर काय होणार आहे, हा मायनस येणार आहे. आता झड इंटू झड, बरं ठीक आहे, याला झडी स्क्वेअरला वरले तुम्ही. चला ठीक आहे, तर मी काय केलेलं आहे, जस्ट आर्यनच्या ठिकाणी आर्यनची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. आता बघा, लक्ष द्या, इकडे इकडे बघायचं नाही, शेवटचे 2-3 मिनिट आपले बाकी आहेत, त्याच्यानंतर तुम्ही 5 मिनिटाचा वाटलं तर ब्रेक घ्या. ओके, बट इकडे लक्ष द्या. हा, या ठिकाणी बघा राजांनो, हा मायनस साईन, हा झडी स्क्वेअर वरचा सर ऍज इट इज. त्याच्यानंतर हा जो झडी स्क्वेअर आहे हा इकडे खाली डिनॉमिनेटरला होता, वर गेल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये झाला. सो हा आला झडी स्क्वेअर, बरोबर आहे, अपॉन हा 8 आहे, हाँ सर 8 है. उसके बाद यहाँ पर क्या है देखो, उसके बाद एप्सिलॉन नॉट है सर. हाँ, या ठिकाणी एप्सिलॉन नॉट आणि हा या ठिकाणी एप्सिलॉन नॉट, एप्सिलॉन नॉट इंटू एप्सिलॉन नॉट, एप्सिलॉन नॉटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी काय राजांनो उरणार आहे, यस, काय उरणार आहे, n² बचा है सर, उसके बाद h² बचा है. आणि हा जो यमी आहे ना, हा यमी पण वर जातो, म्हणजे हा यमी पण वर जाणार आहे.
ओके, म्हणजे मी पण वर गेलेला आहे. सो फायनल एक्सप्रेशन या ठिकाणी बघा, लक्ष देऊन आता आहे बघा. सो EN इक्वल्स टू काय येणार आहे? EN इक्वल्स टू येणार आहे मायनस ऑफ, आता हे झेड इंटू झेड, हाँ सर झेड स्क्वेअर करतो, ई स्क्वेअर इंटू ई स्क्वेअर, ई रेज टू 4 लिख सकता हूँ, आणि त्याच्यानंतर हे ME ऍज इट इज. ओके, अपॉन त्याच्यानंतर 8 इंटू इप्सिलॉन नॉटचा स्क्वेअर, त्याच्यानंतर n स्क्वेअर इंटू h स्क्वेअर. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. आणि या ठिकाणी तुमच्या पुस्तकात एक प्रिंट मिस्टेक झालेली आहे. पुस्तकामध्ये इप्सिलॉन नॉट दिलेला आहे, इप्सिलॉन नॉटचा स्क्वेअर दिलेला नाहीये. ते तुम्हाला फक्त करेक्शन करायचं आहे. ओके, एका मिनिटात तुम्हाला सांगतो करेक्शन कुठं करायचं आहे. चला ठीक आहे, तुम्हाला आता सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतील. सगळ्या म्हणजे फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, कुठं करेक्शन करायचं आहे. चलो भाई जल्दी. चॅप्टर कोणता आहे? स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स इन द न्यूक्लियर, टोटल एनर्जी. हा, पुस्तकामध्ये जर तुम्ही टोटल एनर्जीचं डेरिव्हेशन बघितलं ना, हे बघा टोटल एनर्जीचं डेरिव्हेशन फक्त छोटस आहे. झालं, 2 स्टेप मध्ये झालं. आता तुम्ही म्हणता सर बघा या ठिकाणी EN म्हणजे आहे काय आहे? यस, टोटल एनर्जी. EN इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. डायरेक्टली फॉर्म्युला दिलेला आहे आणि डायरेक्टली हा फॉर्म्युला दिलेला आहे. बट आपण एवढं मोठं डेरिव्हेशन घेतलेलं आहे का? कारण की त्यांनी काय म्हणलं, या 2 इक्वेशनचा युज करा. मग हे 2 इक्वेशनचा युज म्हणजेच खूप मोठं डेरिव्हेशन बनतं, पण त्यांनी सॉल्व्ह करून दिलेलं नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, इप्सिलॉन नॉटचा स्क्वेअर करायचा आहे, बाकी ऍज इट इज. ओके, EN इक्वल्स टू मायनस ME इंटू झेड स्क्वेअर ई रेज टू 4 अपॉन 8 इप्सिलॉन नॉटचा स्क्वेअर, h स्क्वेअर n स्क्वेअर. फक्त इप्सिलॉन नॉट आहे ना, त्याला फक्त स्क्वेअर करा, बाकी गोष्टी ऍज इट इज. ओके, सो दिस इज द करेक्शन इन युअर बुक. चला ठीक आहे. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. आणि एक गोष्ट मला सांगा बरं, कोणती गोष्ट सांगता? यस, या ठिकाणी बघा, ऍज या ठिकाणी जर समजा आपण झेड कॉन्स्टंट घेतला, हा सर, ई कॉन्स्टंट घेतला, ME कॉन्स्टंट घेतला, 8 कॉन्स्टंट घेतला, इप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट घेतला आणि H कॉन्स्टंट घेतला, बरोबर आहे. या सर्व गोष्टी काय आहेत राजांनो? कॉन्स्टंट आहेत. मग या सर्व गोष्टी जर कॉन्स्टंट असतील तर एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मी असं लिहू शकतो आणि या ठिकाणी मी हेन्स प्रूव्ह लिहू शकतो. यस, लक्षामध्ये. ओके, चला या ठिकाणी आपण थांबवत. यस, चला, खूप मोठं डेरिव्हेशन होतं आपलं. उद्यापर्यंत याच्या तुम्हाला परफेक्ट नोट्स येऊन जातील. डोंट वरी अबाउट दॅट. Yes, everyone understood all the concept? Yes, sir. Okay, चला थांबू या ठिकाणी आपण. बाय बाय टू ऑल ऑफ यू and wish you happy Dashera to all of you in advance.